नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझे नाव संदेश सुधाकर करतो. मी बापना सीड्स प्रतिनिधी. शेतकऱ्यासाठी, महिला शेतकऱ्यांसाठी आदर्श आणि कृषी रत्न पुरस्कार सुवर्णाक्षरी आमच्या सन्माननीय सुवर्णिता ठाकरे यांच्या घरी आपण नमस्कार. तुमचा संपूर्ण परिचय द्या. मी सुवर्णा चंद्रशेखर ठाकरे. माझी पारडी सावळापूर येथे कळंब तालुक्यामध्ये शेती आहे. मागच्या वर्षी मी बापना 111 या वाणाची लागवड केली आणि मला चांगलं भरघोस उत्पन्न मिळालं. बापना 111चं एकरी चांगलं उत्पादन मिळालं. एकरी 10चा मला ऍव्हरेज लागला, सरासरी 10चा ऍव्हरेज लागला. पण मी काय केलं, वेळीच नियोजन केलं, त्याला फवारणी योग्य प्रकारे दिली. एकरी मी 6 पंप मारले फवारणी योग्य पद्धतीनं. आणि पंजाबराव कृषी विद्यापीठाचे डॉक्टर संदीप कदम आहेत, तर त्यांना मी विचारलं, योग्य वेळी त्याला नियोजन केलं, त्याच्यामुळं मला एकदम चांगलं उत्पादन मिळालं. बरं मॅडम, आता आपण यावर्षी तुमच्या शेतामध्ये समजा बापना 111 या वनाची लागवड करत आहे 2026 मध्ये, आणि बापना 555 आणि ही नवीन रिसर्च व्हेरायटी आली आहे, ही पण देणार आहोत. टोटल तुमच्या शेतामध्ये 3 प्रकारच्या व्हेरायटी यावर्षी बापना या कंपनीच्या राहणार. तर एक मॅडम, शेतकऱ्याला बापना सीड्स बद्दल, म्हणजे बापना सोयाबीन असो, बापना 44 गहू असो, बापना 80 चना असो, या म्हणजे बापना कंपनी बद्दल एक शेतकऱ्याला, महिला शेतकरी असो किंवा पुरुष शेतकरी, एक संदेश काय द्या? बापना सोयाबीनचं कसं आहे की हे बापना सोयाबीन जमिनीपासून असं छान वाढतंय, आणि त्याच्यामुळे काय होते की हार्वेस्टरला काढायला त्रास होत नाही. म्हणजे चांगल्या पद्धतीने ते काढल्या जाते. जमिनीपासून शेंगा ज्या लागलेल्या राहतात ना, तर व्यवस्थित हे होते, म्हणजे नासोडा होत नाही. म्हणजे हार्वेस्टरने जरी काढला आपण तर नासोडा होत नाही. कारण मी मालच सोयाबीन टाकलं होतं आणि मजुराच्या अभावी मी हार्वेस्टरनं काढून घेतलं. एक तो मला म्हणजे प्लस पॉइंट आहे, कारण माझ्या शेतात असल्यामुळे मला तो एक लक्षात आलं की याची वाढ ही छान अशी चांगली वाढ आहे, घेरदार वाढ आहे. आणि शेंगाची ही सुद्धा साधारणतः बापना 111 तुम्ही मागच्या वर्षी लागवड केली, तर साधारणतः किती दाण्याची शेंग आहे? 3 ते 4 दाण्याची शेंग आहे. दाना चांगला आहे, विशेष म्हणजे दाना चांगला आहे. अशी चपटी नाही आहे, चपटी नाही आहे, अशी गोल अंडाकृती दाना आहे आणि ठसदार अशी हे आहे. आणि मी असं ऐकलंय मॅडम की मार्केटला बापना 111 सोयाबीन तुम्हाला जेव्हा विक्रीला नेलं, इतर सोयाबीनच्या तुलनेत चांगला भाव मिळाला. हो, मला सत्य गोष्ट आहे. म्हणजे मला चांगला 55 माझं सोयाबीन गेलं. त्यावेळी कमी होता, तेव्हा माझं 55 गेलं. एक मी 2 टप्प्यामध्ये विकलं. 50 क्विंटल मी 55 गेलं आणि एक 50 क्विंटल 54 काही 80-85 या फरकाने गेलं. टोटल तुमचं 10 एकरात बापना 111 मागच्या वर्षी टोटल बापना होतं. 100 क्विंटल तुम्हाला 10 एकरात. हो, म्हणजे तुम्ही बापना कंपनी बद्दल समाधानकारक आहात. हो हो. आणि यावर्षी तुम्ही जास्तीत जास्त वाणाची निवड शेतकऱ्याला करायला सांगितलं आहे, आणि तुम्ही स्वतः पण निवड केली. स्वतः पण मी, कारण आता 5 एकरामध्ये माझं बापना आहे आणि 5 एकरामध्ये हे करणार आहे मी, आणि अजून एक तुकड्यामध्ये दुसरं वाण. झाड वगैरे छान होतं आणि टवटवीत राहतं, टवटवीत आहे. फारशी किडीचा फारसा त्रास नाही झाला बापनाला. फक्त कात्रा आला होता, येलो आला, तर तो त्या यानी निघून गेला. फक्त नियोजन व्यवस्थित पाहिजे. आणि एकदा मी असे माणसं फिरवले होते की जे गवत आहे थोडं मोठं तर ते काढून घेतलं. तण नियंत्रण करून घेतलं. म्हणजे योग्य नियोजन जर केलं आपण शेतीचं, तर 100% उत्पन्न आपल्याला 100% आपल्याला उत्पन्न मिळते. एक महिलांना पण काय आदर्श द्यायला पाहिजे मॅडम एक तुम्ही तुमच्याकडून? कारण कसं आहे, एक तुम्ही डबल जबाबदारी सांभाळता. एक प्राध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळताय, एक शिक्षिका म्हणून जबाबदारी सांभाळताय, एक हाऊसवाईफ म्हणून जबाबदारी सांभाळताय, आणि एक शेतकरी म्हणून जबाबदारी सांभाळताय. एवढ्या 3 जबाबदाऱ्या म्हणजे सांभाळणं हे पॉसिबल नाही आजच्या जगामध्ये. पण तरी पण तुम्ही म्हणजे सर्व गोष्टीमध्ये प्राध्यापक मध्ये पास आहेत, हाऊसवाईफ मध्ये पास आहेत, आणि शेतकरी म्हणून बी
एक आमच्याकडून तुम्हाला 100% गुण आहे. तर याच्या मागचं रिझन काय मॅडम, म्हणजे तिन्ही मॅनेज कसं करतात? कसं असते ना, महिलांमध्ये उपजतच कौशल्य असते. अच्छा. आणि एक ती महिलाला मिळालेली देणगीच आहे, कारण तिच्याकडे मातृत्व आहे. त्याच्यामुळं महिलाला कसं आहे की त्या गोष्टी कळतात की कधी पटकन काय केलं पाहिजे, निर्णय कसे घेतले पाहिजे. तिला जर मनमोकळेपणानं वावरू दिलं महिलाला, तर तिची निर्णय क्षमता ही खूप चांगली आहे, म्हणजे महिलांची. आणि ती त्या पद्धतीनं मला माझ्या घरून पूर्ण स्वातंत्र्य मिळालं की तू तुझ्या पद्धतीनं निर्णय घे. तर मी बराबर पटापट तशा पद्धतीनं निर्णय घेतले. आणि कौशल्य, आत्मविश्वास, मेहनत, आत्मविश्वास आणि मेहनत ते ही पाहिजेच. आता मी माझं स्वतःचं उदाहरण सांगते. ज्यावेळी माझ्या शेतामध्ये फवारा मारायची वेळ यायची, त्यावेळी मी कंटिन्यू उभी राहायची. का उभी राहायची की आपण उभं असलं ते व्यवस्थित फवारा मारला जातो. म्हणून मग ही मेहनत करण्याची ताकद पाहिजे. आणि आहे महिलांमध्ये ती, म्हणजे ती घर सांभाळूनही करू शकते. तर मी महिलांना हेच देईल की आपल्यातला आत्मविश्वास वाढवा. प्रत्येकालाच त्यात उडी घेतली की मार्ग सुचत जातात मार्ग. आणि म्हणतात ते पाण्यात पडल्यानंतर पोहता येते. तर तशा पद्धतीचं हे आहे की मग तसं आपल्याला कळत जातं. आणि मार्गदर्शन घेणं हे सुद्धा एक काळाची गरज आहे. आणि मॅडम, आम्ही असं ऐकलं की आपल्याला बऱ्याचपैकी कृषी रत्न पुरस्कार मिळालेले आहेत. तर एकंदरीत मला तर माहित नाही कुठले पुरस्कार मॅडम आपल्याला मिळाले. मला डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार मिळालेला आहे. आणि नगरपालिका आहे, महानगरपालिका यवतमाळ. त्याच्यानंतर पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर शरद गडाख साहेब यांनी माझा सन्मान केलेला आहे. त्याच्यानंतर आमच्या काही शिक्षक संघटना आहे, त्या शिक्षक संघटनेकडूनही माझा सन्मान झालेला आहे. कुणबी समाज आहे त्याकडूनही झालेला आहे. आताच SVP फाउंडेशन 2 दिवसापूर्वी त्यांनी पण सन्मान केला माझा. तसंच नमा जोशी सर झाले, डॉक्टर विवेक देशमुख सर, तर त्यांनी पण सन्मान केला, कौतुक केलं. आणि त्याच्यामुळे मलाही एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली, ऊर्जा मिळाली. भितकर साहेब आहे आमचे, अजिंक्य भारतचे, त्यांनी छान पेपरला लेख आले आहे. अमोल ढोणे सर आहे, दिव्य मराठी, देशोन्नती आहे. तर यांनी पण मला चांगला प्रेरणा, म्हणजे प्रोत्साहन मिळालं मला. एक कसं आहे मॅडम, असं प्रोत्साहन नसून तुमच्याकडून आमच्यासाठी पण आदर्श आहे. कारण की ज्या काही महिला आहेत, समजा शेती, आज बघितलं तर महाराष्ट्रात आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महिला ही शेतमजुरी आणि शेतीवर अवलंबून आहेत, जास्तीत जास्त गावाकडे आणि खेड्या विभागात. तर तुमच्यापासून एक चांगला आदर्श महिलांना मिळू शकतो, हे आम्ही निश्चितपणे आमच्या व्हिडिओ मार्फत, आमच्या युट्यूब चॅनल मार्फत पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करेल. आणि आम्हाला आशा आहे मॅडम की पुढील वाटचालीमध्ये तुम्ही अजून उंच भरारीवर जाताल आणि अजून तुम्हाला नवनवीन प्रयोग करण्याचे, शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याचे ईश्वर तुम्हाला अजून बळ देऊ, हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना आहे. आणि तुम्ही आम्हाला ही वेळ दिल्याबद्दल आणि आजच्या मुलाखतीला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच आमच्या थोडा मुलाखतीला पुढील कार्यक्रम, म्हणजे पुढील नियोजनाबाबत आम्ही येऊ, आम्ही तुम्हाला वारंवार विचारू, नवीन पिकाबद्दल विचारू, त्याबद्दल आम्हाला अजून पुढे मार्गदर्शन कराल हीच मी तुमच्याकडून आशा करतो. आणि मुलाखत धन्यवाद.